मोठ्यान घाई करत होता का पटकर करसा भरवीन आणि मग मी खेतच असू मोहतूर करनला म्हणून 5 चक्कर बखर का फिरावसू म्हणून ना बखर धर कर आणलास ती बाई. हो आणीन बाई एक घन को. अव अन्ना लवकर आरती अन्ना कोणच्या रसीस तर मालूम नाही. आय रे सेव तरी तुब्र मग असतो सेव ना देखो नाही ना काही नाही तुम्हीच तर आवडलाच होतात. हा कर लवकर पूजा कर. पूजा तर करू मी पर तुम्ही ना धान नाही धरत ना ओंजा श्री बखरच मारो का 5 मूठ खारबी फेको. अरे हो बटा यो बखर ठे होतो तो बोला कारण मच मला टाइम लग गयो. तू भी असी ना हास का धान काढ के ठेवून मून बीजबोनी मा बीजबोनी काढीसस का. हो सपा आहे तो से धान बी काढ कर ठेवी सेव यो सोनू कोण जागा होतं का जाने बाई ओला धरो का तुम्ही बखर बी हकालो ना धान बी धरो का तर यो कहान गयो तर टुरा. बोलाव ना तर बोला रव तू यानेच उभी रव मी धान आणूसू. देखो येती तपन तपसे तर आपली धरती माय झवराय जासे. उन्हारो मा झवरासे पडसे गर्मी की मार रोवसे खाकसे उतरसे वको हिरवो सिंगार. हिवरी सालू जरसे खोबावला जागन जाग चातक सरिसी बाढ़ देखसे सूर्य ओकसे आग. नई आवा जव्वरी मिरुक को पानी की धार धरती पर सब सजीव को पानी से पालनहार. आई आई देखो मिरुक की पहली या फुहार नाच उठा धरती आयव निसर्ग को तारनहार. फूट्या नवंकुर धरती को रूप देखो हिरवोगार मोहतूर साठी सजव बखर किसान भयव सार. हरिस धान बीजबोहनी अन आरती की थाल 10 कुड़ों की भरिस खार खुशीला नहीं ठिकान. कौन को फोन आयो भाई बेरा बरा जा से फोन. हेलो कौन बोल रही से तू तो मोरी यादच नहीं करस मौसी करसा भर के भयव का. अव माय शालिनी अब काही टाइम नाही भेटा बेटी 10-11 बजेवरी घर का काम होसे ती न मग 1-2 घंटा सोऊसू मग उठूसू तर ये ना गाय ढोरेला पाणी पिवावनो मग उनको सेन उचलनो एवच काम हो जासे बेटी. हो व मावसी एकही दिवस फोन नाही करस ना तू तर. हो बेटी मी तर बुडगी सेव पर तू काय नाही करस तर फोन एकही दिवस मावसी की याद नाही करस. याद करू सुना मावसी पर ये मोरा टुरू पटू सेती आवसिन छुट्टी लगी से तो ईर भर घर रहो सेती असो उनकोच करता करता हो जासे. स्कूल में जात होता तो बेस होतो आवना तो एखाद दिवस टुरू पटूनला धर के उनार को गावतर खानला आउन ना मावसी एखाद दिवस मोरो भासरो करसा भरसे ती ना तो घर राहून पडसे ना करसाला आउन एखाद दिवस मग. हो हो का बनायत तर करसाला का बनावीन तर मावसी मोरी आजा सासू सासू जो बनावत होती उज बनाया सुवारी बनाया अना आंबा को पन्नो सेवई पापड़ अना तेल बड़ा की भाजी बनाया. ओ सो मी भी उज बनाया हुआ अब करसा भर के भैया बाबा ये बखर धर कर जाए रे से ती तो देख आये ती मग फुर्सत लगा करू सुदोला फोन. रवना रे ओहो हो मावसी ठेव फोन ठेव यो पिंट्या जेवणला मांग रही से देसू वाला जेवणला. हो हो ठेव ठेव. येऊ सोन्या कोण जागा होतं मी धान धरू का बखर कालू. असो करे ना तर मी पूजा पाठ करूसू आणि येऊ धान की टोपली येंजाच ठेव मी सोनूला पठावसू. हो पर लवकर पठाव. हो मला पूजा पाठ तर करन देव तवरी आवस येऊ येंजाच रे काही. बटा 5 येड़ा बखर चलाया तरी भी एना टूरा को काही पत्ता ना है. कहाँ गयो ना कहाँ नहीं तो मालूम नहीं बाबा. बापा बोरी तो रो बखर मार के उनलस से भयो ना काका जी बखर मार के भयो पर ये ना सोने की बाट देख रही से वो धान धर के आवने वाले हो तो आयो वच नहीं मी बखर धर के सामने सामने आयो. वो को आईला कहो का तू लवकर पठाव ता बोरी वा भी पठावनलस से बाबा आवतच रहेगा तवरी 1-2 येड़ा मारना. आजकल को टुरू पटेनला तरस भी आवसे. अजी का करे से खेती को एक काम सांगू सो तर बटा ऐक नाही आपलो अभ्यास असे कसे अना नोकरी नाही भेटी तर मग का करे ती हॉटेल मा पिलेट तो येते. अगं तोरच घर नाही ना गा आमरो खेडापाड्यामा सब घर व्यवस्थे आजकाल का टुरू पटू
काम नाही करन देखत. आमरो अजी खार खंद तर आम्ही पेंडी फेकजन सब काम करत होता ना. मग आंग पाय धोई कर अधिक 11 बजे स्कूल मा पैठ होत होता. आपका नाही करत भाऊ टुरुपटू. हो ना बडोजी, अब खेती का दिवस आया. सकाळपासून आता खात फेकनो चालू करनो पडे. कोणी को आधार रहे तो बेसो से ना. अब मोरी भी उतरती वया से पर टुरुपटू असा करण नाही लगती ना. गाव मा कोणी भेटत भी नाही. अगं तर कायला बंडीले का खात फेक जोता. टाली बोलाव ना, फेक दे 2-3 टाली मा चकाचक काम. तसूच करणं पडे बडोजी. पर टाइम परा टाली नाही भेटती ना. सबको खात फेकन करो वसे ना. आपलं गाव मा 3-4 टाली से ती. मी तर 4 दिवस को पहिलेच टाली सांगे ठेईस. मी गयो जसो तीज होये तसोच तू आमऱ्या घर आवजे भाऊ न बरो खात फेक दे जो. तो होगी कैसेच बाबा. पर इनको काही भरोसा नाही. दुसरी कर भी चला जसे तसोच तसे बडोजी. पर भारी काम तसोच होसे. उधारी का चाऊर काम मा आवसेत का जी. जा रे सेट्या आंबा तोडलास का तर नाही जी. आपण खुद राहून तब काम होसे खेती को. तोरी बात तर खरी से भाऊ. तोरी बात एकदम खरी से. भयव आता लग्या काम खरपडा खात मग धूर आपण लावणो सब लगेवच काम अब. हो ना बडूजी, एकटोच करणं तर जरा मला धकर पकर लगसे. पर अब ट्रॅक्टर गिक्टर से तर होतो नाही. पहिले खूप लग एकटोला करणं पडत. मी भी तर एकटोच सेव का. मोरडुरा नागपूर मा से तर एकटोलाच खेती देखणं पडसे का नाही. बटा मी ना घाई घाई मा फोन भी नाही आने. घरे घरे रवतो फोन का आयस का नाही रे म्हणून. आवनलंच से बाबा येऊ. आयव नाजी कायला चिल्ला सेवता. या टोपली आणि येऊ धान मोरो बोका बराबच गयो. कायला डेरा करेस ता. मंगा टाकी बाट देख रही सेव मी का आवजो ना. मग मी 5 मूठ फोक देऊन म्हणून. अजी येऊ आवत होतो तर आवता आवता येला लगी रे भारी. तर मग येंजेवरी मीना आण देव या टोपली. सिगत आदलं का धान भरीस ना बाबा. येतो धान लगसे का आज. आमरे आणखी कमकलीस आहे ना. पुरो वरत्यावरी सिगत आणलं भर देईसेस वा टोपली आणि वन लहान छोटू राजावर पठाईसेस. अब भाऊजीनं पठाईसे सिगत आणलं का तर भरले एक खार मस्त. सबको पहिले परा चालू करो. अब मजा करन की बेरा से का. काही ना काही नको सांगू. मोर दिमाग पहिले लगाच खराब से. आणि तान वय धानान. हो पर मला येऊ सांगू पप्पाजी. अजच का बानी होती का मस्त. अज करसा भऱ्यात तर मग सकारी आण्या रवतात. तू भी अडबैला सेस रे. अडबैला सेस तू. तुला मालूम भी ना है का अस तीज को दिवस 5 वेळा बखर मारस येती ना. 5 मूठ खार फोकस येती मोत. कसो आस रे तू. किसान को टुरास का कहास. कास्तकारला सब मालूम रवसे. आज को दिवस बखर निकलनो पडसे ना 5 मूठ खार फोकनो पडसे. हो पर पप्पाजी अजच काहे फेकस येती ता. मोला सांगो तर बसता मालूम पडे ना. मग मी आपलो बेटा बेटीनला का सांगून ता. मोला मालूम रहे तर बसत सांगून ना. बात मा दम से. देख अक्षय म्हणजे जेको कभी नाश नहीं होय. अक्षय तृतीया को दिवस कास्तकारसाठी नवचक्र सुरू होसे. देख येनच दिवस खेती को कामला सुरुवात होसे. आणि कास्तकार आपलो खेतमा बखर चलावस येती आणि खार फोकस येती ना. धरती मायसीन आणि भगवान सीन प्रार्थना करस येती का येणं सालं साजरो उत्पादन होऊन दे. आमरो खेतीमा सोनो पिकन दे. पौराणिक कथा कहानी मा भी अक्षय तृतीया को महत्व अन्न सीनच जोडेव गई से. अक्षय को अर्थ से जेको कभी क्षय नहीं होई सक म्हणजे नाश नहीं होई सक. पांडव जब वनवास मा होता तब उनला अनाज की काही कमी नाही होय पाहिजे म्हणून भगवान श्रीकृष्णनं आपलो बहीण द्रौपदीला एक अक्षय पात्र देतीस. येणं पात्र को महत्व असं होतो का केतो પછી हानलं का अनाज लेव जाए. पर अनाज कभी येणं पात्र माल का खत्म नहीं होत होतो. अना या धरती माता भी असोच अक्षय पात्र से. या धरती माता सदा सर्वदा आमला अन्न देत रवसे. अक्षय तृतीया को मतलब असे धान को धन. अब मोला समज में आयो का अक्षय तृतीयाला आपण काहे बखरनी करसे जन. काहे 5 फूट खार फेकसे जन. मोला बिल्कुल समझ में आए गए पप्पाजी. चलो मी अब 5 मूठ खार फेकूसू. अक्षय तृतीया की तुमला सबला
हार्दिक हार्दिक शुभकामना। तुमरी खुशी अक्षय रहे याज भगवान को चरण में प्रार्थना करूँ छू। जय पोवार जय पोवारी, लिखो पोवारी, सीखो पोवारी, बोलो पोवारी।